झाले बहिणींना 2 नवे मेसेज। नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 15 मार्च 2025 आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेविषयी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 10वा हप्ता वाटप संदर्भात देखील अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे। चला तर आता नेमकं ते कोणते 2 मेसेज आले व आज हप्ता वाटपचे आदेश कशा पद्धतीने आलेले आहे, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। सर्वात प्रथम म्हणजे बहिणींना अशा पद्धतीचे 2 SMS जे आहे ते आलेले आहेत। पहिला मेसेज म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता जो आहे तो बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे। फेब्रुवारी अधिक मार्च अशा पद्धतीने एकूण 2 महिन्याचा हप्ता मिळून बहिणींच्या खात्यावर जमा झालेलाच आहे। परंतु सोबतच काही बहिणींना एप्रिलचा सुद्धा मेसेज आलेला आहे। चला तर हा एप्रिलच्या मेसेजमध्ये नेमकं रक्कम किती जमा झाली ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया। त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेऊया। 2,17,00,000 महिला ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत आणि त्या आनंदी आहेत, परंतु यामध्येच 7,00,000 महिला ज्या आहेत त्या बाहेर काढण्यात आलेल्या आहे योजनेतून किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे। या महिला अतिशय दुःखी आहेत। याचं कारण म्हणजे काय, अपात्र होण्याचे अतिशय 2 ते 3 मोठे कारणे यांनी सांगितलेले आहे। तेच त्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही सुद्धा अपात्र झालेला आहात आणि तुम्हाला सुद्धा इथून पुढेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही। त्याची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया। त्याच्या अगोदर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि तातडीचे निर्णय घेतलेले आहेत। ते म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठीच त्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत। चला तर हे निर्णय नेमकं काय घेतले आहेत आणि या निर्णयाचा फायदा नेमकं बहिणींना होणार की नेमकं तोटा होणार ते देखील आपण संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया। तर यामध्ये सर्वात पहिली गोष्ट, पहिला निर्णय यांनी घेतलेला आहे तो म्हणजे बहिणीसाठी 4 मोठे गिफ्ट जे आहे ते तयार झालेले आहेत। हो मित्रांनो, 4 मोठे गिफ्ट जाहीर झालेले आहेत। हे 4 गिफ्ट जे आहे ते फक्त लाडक्या बहिणींनाच मिळणार आहेत। आता हे गिफ्ट नेमकं कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार आणि याचा फायदा नेमकं किती बहिणींना होणार, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे तर जाणून घेणारच आहोत। त्याच्या अगोदर दुसरा मोठा निर्णय म्हणजे त्यांनी घेतलेला आहे, आता अधिक विलंब नको, माझ्या बहिणींना लगेच पैसे पाठवा। हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट येत आहे। 10व्या हप्त्यासंदर्भात बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे। हो मित्रांनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट असणार आहे ही। आता बहिणींना उशीर होणार नाही किंवा लगेच पैसे जे आहे ते वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। आणि महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे आता आम्ही वचन दिल्याप्रमाणे बहिणींना 2100 रुपये जे आहे ते वाटप लवकरच करणार आहोत। लवकरच म्हणजे किती, तर मित्रांनो 10वा हप्ता जो असणार आहे तो आता 2100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे किंवा त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे का हे आपण व्हिडिओच्या पुढे तर पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो, हे बहिणींना 2 मेसेज आलेले आहेत। तर त्यापैकी पहिल्या मेसेजमध्ये तर मार्च आणि फेब्रुवारी आणि मार्चचा आहे ते तुम्हाला समजलं आहे, परंतु काही बहिणींना एप्रिलचे सुद्धा पैसे जे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हो मित्रांनो, एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुम्हाला हे पैसे आले का नाही ते देखील तुम्ही चेक करू शकता। लगेच बँकेचे बँक बॅलन्स तुम्ही चेक करा आणि तुम्हाला 2100 रुपये आले की नाही ते सांगा। आता 2100 रुपये कोणाला येत आहेत व आज कोणत्या बहिणींना 2100 रुपये जे आहे ते येणार आहे त्याच्याविषयी आपण व्हिडिओच्या पुढे लगेच माहिती जाणून घेऊया। तर अर्थसंकल्प पूर्ण झालेला आहे, त्यामुळे निवडक जिल्ह्यामध्ये बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। हो मित्रांनो, आता अर्थसंकल्प तर पूर्ण झाला, बजेटसुद्धा येऊन पडलेलं आहे। मग पैसे वाटप कधीपासून करणार, तर हे पहा, पैसे वाटप करण्यास दरवेळेस नक्की उशीर होत असतो, त्यामुळे त्या कारणास्तव आता पैसे जे आहेत ते आतापासूनच 10वा हप्ता जो आहे तो वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे। परंतु हा हप्ता काही निवडक जिल्ह्यामध्येच येत आहे, त्या जिल्ह्यांची नावे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। त्याच्यानंतर तर आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एकूण 3,680 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि एवढी मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, त्यामुळे याचा लाभ देखील बहिणींना नक्कीच मिळणार आहे। ते किती लाभ मिळणार, कशा पद्धतीने मिळणार ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर अजयदादांनी यांनी हे अर्थसंकल्प मांडलेला होता आणि यामधील 3,600 कोटी 36,000 कोटी बहिणीसाठी मंजूर झालेले आहेत। आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, तर लाडकी बहीण योजनेविषयी महत्त्वपूर्ण अपडेट अशा आलेली आहे की पैसे वाटप सुरू झालेच पाहिजेत असे आदेश आदित्य तटकरे यांनी दिलेले आहेत। म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त होणार तर फक्त पैसेच वाटप होणार अशा पद्धतीचे आदेश आदित्य तटकरे त्यांनी दिलेले आहेत। आता 3,000 रुपये मिळणार होते, परंतु काही बहिणींना आतापर्यंत फक्त 1,500 रुपयेच मिळालेले आहे। त्याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय असणार आणि लाडक्या बहिणींना इतर राहिलेले पैसे कधी मिळणार, तर हे पहा, पैसे जे आहेत ते कंटिन्यू 2 ते 3 दिवस सलग वाटप झालेले आहेत आणि आजसुद्धा ज्या बहिणीचे 1,500 रुपये राहिले होते तर अशा बहिणीसुद्धा आज 1,500 रुपये तर मिळणारच आहेत। परंतु 2100 रुपये कधीपासून हा महिलांचा प्रश्न होता, तर हे पहा, 2100 रुपये हा 10वा हप्त्यापासून वाटप होण्यास सुरुवात होणार आहे आणि आज काही निवडक जिल्ह्यामध्ये 2100 रुपये सुद्धा जमा होऊन जाणार आहेत। आज नेमकं कोणते जिल्हे असणार आणि लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोणत्या महिलांना हे गिफ्ट मिळणार, तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये जर आले असतील तरच तुम्हाला 2100 रुपये जे आहे ते जमा होणार आहे। ते म्हणजे एप्रिल महिन्याचे 2100 रुपये 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला आज जमा होणार आहे। त्याच्याविषयी आपण माहिती पुढे जाणून घेणारच आहोत। त्याच्या अगोदर मित्रांनो,
10वा हप्ता जर पाहिजे असेल तर फक्त याच बहिणींना असणार आहे. 10वा हप्त्यामध्ये काही नवीन नियम व अटी यांनी ठेवलेल्या आहेत. या नवीन नियम व अटी जर पूर्ण असतील तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा ₹1 इथून पुढचा तुम्हाला अजिबात मिळणार नाही. तर यांनी सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा ₹1 दिला जाणार नाही. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये ठेवलं जाणार आहे. जर तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे हो मित्रांनो. आणि महत्त्वपूर्ण तिसरा नियम म्हणजे यांनी काय ठेवलेला आहे, जर तुमच्या नावावर 4 चाकी असेल किंवा तुमच्या कुटुंबात कोणाकडे 4 चाकी असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. कारण की ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा ते टॅक्स भरत असतात तर अशा बहिणींना ₹1 न देण्याचे शासनाचे धोरण आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे भरपूर महिला प्रश्न विचारत होत्या, सर दुचाकी असेल तर पैसे मिळणार का, किंवा दुचाकी असेल तर पैसे मिळणार का किंवा नाही. तर हे दुचाकी असेल तरी सुद्धा पैसे मिळणार आहेत, परंतु जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाहीत. अशा पद्धतीने 3 ते 4 अटी यांनी ठेवलेल्या आहेत. या अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल किंवा तुम्ही पूर्ण केले असतील तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा ₹1 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. आता महत्त्वपूर्ण गोष्ट आपण जाणून घेऊया. 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व 10वा हप्ता जो आहे तो आजपासून या जिल्ह्यामध्ये वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. कारण की दरवेळेस हप्ते वाटप करण्यास प्रचंड उशीर होत असतो. या कारणास्तव आता 10वा हप्ता लवकरच वाटप सुरू केलेला आहे यांनी. आणि यामधील सर्वात अगोदर हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि या संदर्भात एकूण 15 जिल्ह्यांनी निवडून काढलेले आहेत हो मित्रांनो. 15 असे जिल्हे ज्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे आणि या जिल्ह्यामध्ये दरवेळेस पैसे मिळण्यास खूप उशीर होत असतो. या कारणास्तवच 15 नवीन जिल्ह्यांनी जाहीर केलेले आहेत. चला तर त्या 15 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया. त्याच्या अगोदर अदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे, तर 12 मार्चपर्यंत सर्व लाभार्थी खात्याच्यामध्ये ₹3000 जमा झाल्याच्या नंतर आम्ही ₹2100 जे आहे ते जमा होणार आहेत. तो म्हणजे 10वा हप्ता आणि तो सुद्धा लवकरच म्हणजे 15 मार्च म्हणजे आजची तारीख असणार आहे मित्रांनो. 3 दिवस तर पैसे वाटले सलग ₹3000 लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याची, परंतु आता 15 मार्चपासून आज नवीन सुरुवात असणार आहे ती म्हणजे 10वा हप्ता वाटपाची मित्रांनो. आणि आज बहिणींच्या खात्यात एकूण 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. परंतु आता तुम्ही म्हणाल सर आता हे 15 जिल्हे कोणते असणार, तर हे पहा अतिशय निवडून त्यांनी 15 जिल्ह्यांची आपल्याकडे यादी दिलेली आहे. ही यादीमध्ये जर हे 15 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा आज 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि सोबतच 4 मोठे गिफ्ट आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे अहिल्यानगर, याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर बीड देखील आहे यामध्ये, सोलापूर, सातारा, सोबतच पुणे शहर आणि याच्यानंतर नंदुरबार असेल, जळगाव असेल, त्याच्यानंतर मित्रांनो यांनी ठेवलेला आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग, सोबत रायगड या ठिकाणी सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल सर याच जिल्ह्यांची यादी सर्वात अगोदर यांनी का दिलेली आहे, तर यामागचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे मित्रांनो. हे कारण असे आहे, या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये दरवेळेस पैसे वाटप करण्यास नक्कीच उशीर होत असतो. आणि ही समस्या यांची टाळण्यासाठी किंवा ही समस्या कमी करण्यासाठी यांनी आता नवीन आदेश दिलेले आहेत की 8वा 10वा हप्ता असेल तो सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वाटप करा. मग छोटे जिल्हे असतील, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, अमरावती असेल किंवा यवतमाळ असेल, वर्धा असेल, तर या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे जे ते वाटप करा. सर्वात अगोदर या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 40 ते 50% महिलांना पैसे जे ते वाटप झालेच पाहिजेत अशा पद्धतीचे आदेशवरून आलेले आहेत व या बहिणींना आज पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता भरपूर महिला विचारतात सर 2100 मागील पैसे येणार का, मागील पैसे हप्ता आता ₹100 झाला, मग मागचे पैसे येणार का, तर हे पहा मागचे पैसे ₹3000 प्रमाणेच येणार आहेत व आता येणारा 10वा हप्ता जो आहे तो ₹2100 असणार आहे. आता याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट देखील बहिणींना सांगू इच्छितो. अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप सुरू झालेलं आहे. तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जर पाहिजे असतील तर नेमकं काय करायचं हे जाणून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला गॅस जो आहे तो बुकिंग करूनच भरायचा आहे. ज्या महिला बुकिंग करून गॅस भरतात अशाच बहिणींना 3 गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप करण्यात येणार आहे. ज्या बहिणी बुकिंग करून गॅस भरत नाहीत अशा बहिणींना अन्नपूर्णा योजनेचा लाभ तर तुम्ही घेतलेला असायला पाहिजे. त्यामधील उज्ज्वला गॅसचे कनेक्शन जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला ही अन्नपूर्णा योजना लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे व प्रत्येक महिन्याला म्हणजे 3 महिने सलग तुम्हाला ₹830 सबसिडी जी आहे ती मिळणार आहे. म्हणजे एकूण ₹2400 ते ₹2500 ₹2400 ते ₹500 तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे गॅस बुकिंग करताना सर्वात अगोदर तुम्ही उज्ज्वला गॅसची कनेक्शन चेक करा व तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असाल तरच तुम्हाला हे लाभ जो आहे तो मिळणार आहे. कारण की अन्नपूर्णा योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेसोबतच आलेली आहे. आता
यामध्ये सर्वात 5 बँका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि या 5 बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळणार आहे. याचे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे काय, तर या बँका सरकारी बँका आहेत मित्रांनो आणि या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल, मग ती इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल की SBI असेल किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, तर या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला हा लाभ जो आहे तो इतरांपेक्षा सर्वात अगोदर म्हणजे 4 ते 5 दिवस अगोदर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होत असतात. कारण की सरकारी बँक असल्यामुळे आणि सरकारी पैसे असल्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्यास अतिशय वेगाने पैसे ट्रान्सफर होत असतात व तुमचे बँक खाते जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये असेल तर तुमची KYC देखील झालेली असते. SBIमध्ये देखील असेल तर देखील तुमची KYC पूर्ण झालेली असते आणि या कारणास्तव तुम्हाला सर्वात अगोदर प्राधान्य जे आहे ते देण्यात येणार आहे. आता योजनेतून 5 लाख महिला ज्या आहेत ते बाहेर पडलेल्या आहेत आणि याच्यानंतर अधिक 2 लाख म्हणजे एकूण 7 लाख महिला ज्या आहेत योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. या कशामुळे बाहेर पडलेल्या आहेत ते आपण पाहूया सर्वात अगोदर. ते म्हणजे काय मित्रांनो, तर त्या महिलांनी काय केलेलं आहे, डबल योजनेमध्ये फॉर्म भरलेला आहे. सोबतच त्यांनी लाडकी बहीण योजनेचे 2 फॉर्म भरले होते आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्यांचे उत्पन्नसुद्धा 2.5 लाखापेक्षा जास्त असून देखील त्यांनी फॉर्म भरले होते आणि या कारणास्तवच जवळपास 5 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. आणि काही महिलांची उत्पन्न जास्त होते, काही महिलांकडे 4 चाकी वाहन असल्यामुळे देखील फॉर्म भरले होते त्यांनी. तर असे मिळून एकूण 5 लाख महिला ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहेत. आणि तुम्ही योजनेच्या आत आहात की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर 8वा हप्ता किंवा 9वा हप्ता जर मिळाला असेल तर तुम्ही अजूनही योजनेच्या आत आहात ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे 10व्या हप्त्यासाठी नवीन नियम व KYC जे आहे ते लवकरच सुरू केली जाऊ शकते. त्यासाठी देखील तुम्ही तयार राहायचं आहे. KYC जर झाली तर तुम्ही लवकरात लवकर ती करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील योजनेमध्ये राहता येईल व तुम्हाला या योजनेचा लाभ जो तो कंटिन्युअसली मिळत राहील. आता फेब्रुवारीपासून तर नवीन बजेट आलेलंच आहे आणि त्यामुळेच आता हप्तावाढ झालेली आहे आणि यामध्ये सर्व महिला ज्या आहेत त्या आता खुश होणार आहेत, कारण की 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपयेच महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर आता सर्वात पहिलं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणीसाठी ते असणार आहे 2400 शिलाई मशीन ज्या त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहेत. आता हे पहा, प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या जी असते 10 ते 12 लाख लोकसंख्या प्रत्येक जिल्ह्याची असते आणि त्यामुळेच आता 2400 शिलाई मशीनच वाटप करण्यात येणार आहेत एका प्रत्येक जिल्ह्यानुसार. तर ही शिलाई मशीन तुम्हाला मिळावी यासाठी तुम्हाला प्रयत्न तर नक्कीच करावे लागणार आहेत. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे 2.5 लाख रुपयाचा. जर उत्पन्नाचे दाखले 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती मोफत वाटप केली जाणार आहे. याच्यानंतर 3 पात्रता आणि अटींनी ठेवलेली आहे. ती म्हणजे पहिली अट तर तुम्हाला सांगितलेली आहे आपण, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला असायला पाहिजेत, सोबतच तुमच्याकडे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. ते जर असेल तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर सर्वात प्रथम म्हणजे आता 20 लाख घरकुलं जे ते मंजूर झालेले आहेत आणि बहिणींना घरकुलाचा पहिला हप्ता तर वाटप झालेला आहे. आता दुसरा हप्ता देखील वाटप होणार आहे लवकरच. आणि यामधील जर नवीन अर्ज आता मार्च एंडिंगला नवीन अर्ज जे आहे ते सुरू होणार आहेत घरकुलाचे आणि लाडक्या बहिणीसाठी 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत. ही गोष्ट तुम्हाला अधिक माहीत असेलही. जर तुम्हाला 20 लाख घरकुलामध्ये सहभागी व्हायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजेच. आणि याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही लाडकी बहीण जर महिला असाल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा घरकुल जे आहे ते लवकरात लवकर तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे. तर यामधील काही गोष्टी तुम्ही जाणून घ्या. सर्वात प्रथम म्हणजे 8वा हप्त्याचे नियोजन तर पूर्ण झालेलीच आहे आणि यामधील आता 9वा हप्ता 10वा हप्ता देखील आता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कारण की यामधील 3680 कोटी एवढी रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीसाठी मंजूर झालेली आहे. आणि रक्कम मंजूर झाली म्हणजे काय मित्रांनो, तर पैसे वाटप करण्यास देखील सुरुवात झालेली आहे. जास्त दिवस ते देखील रक्कम ठेवत नाहीत आणि लवकरात लवकर दरवेळेस उशीर होत असतो आणि या कारणास्तवच आता लवकर पैसे जे आहेत ते बहिणींच्या खात्यावर वाटप होणार आहेत. आता चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे गेलेला आहे 3680 कोटी रुपये ते विभागाकडे आहेत आज सध्या. आणि त्यामुळेच पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत ते सुद्धा अतिशय वेगाने आणि ते सुद्धा 2100 रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. आता लाडक्या बहिणीसाठी 2 नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत. आता तुम्ही समोर पाहत असालही हे नेमकं काय आहे, तर हे मित्रांनो आहे सौर चुलीवर किंवा सौर ऊर्जेवर चालणारी चूल आहे. म्हणजे थोडक्यात काय, उन्हामध्ये सौर ऊर्जेची प्लेट असते मित्रांनो आणि इकडे अशा पद्धतीचे कनेक्शन असते, चुलीचे कनेक्शन असते. तर अशा पद्धतीची चूल जी आहे ती तुम्हाला सौर ऊर्जेवर चालणारी चूल जी आहे ते तुम्हाला मिळणार आहे. यासाठी सुद्धा अर्ज चालू झालेले आहे. ते अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा जर तुमच्या शेजारी सेतू केंद्र असेल तर तिथे तुम्ही सेतू केंद्रामध्ये देखील जाऊन तो अर्ज करू शकता.
आणि यामधील सर्वात प्रथम म्हणजे त्याच्यानंतर आपलं साड्यासुद्धा आपल्या चॅनलतर्फे आपण लवकरच वाटप करणार आहोत. ते तर पुढे पाहूयाच. त्याच्या अगोदर यासाठी अर्ज करण्यासाठी तुमची पात्रता काय असणार आहे सौर चुलीसाठी, तर हे पहा, तुम्ही सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला असायला पाहिजेत. तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे आहे ते मिळाले असायला पाहिजेत आणि सोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे उत्पन्न जे आहे ते 8 लाखपेक्षा जास्त नसायला पाहिजे, तरच तुम्हाला ही सौर ऊर्जा चालणारी चूल जी आहे ती मिळणार आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा आपल्या चॅनलतर्फे 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप लवकरच करणार आहोत. आणि या साड्या कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्या महिला आपल्या व्हिडिओला लाईक करत असतात, चॅनलला सबस्क्राईब करत असतात, तर अशा महिलांना या 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण वाटप करणार आहोत. आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, आपण याच्या अगोदरही 7 पैठणी साड्या ज्या त्या वाटप केल्या होत्याच आणि त्या कारणास्तव तुमचा रिस्पॉन्स पाहून पुन्हा एकदा आपण 25 पैठणी साड्या ज्या त्या वाटप सुरू करणार आहोत. आता यामधील सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर ती देखील तुम्हाला मी सांगून टाकतो. ती म्हणजे काय नेमकं, तर हे तर आता एकूण हे पैसे जे आहेत ते कोणत्या महिलांना जमा झालेले आहेत. मार्चचे पैसे तर सगळ्यांना जमा झाले आहेत, परंतु एप्रिल महिन्याचे पैसे नेमकं कोणत्या बहिणींना जमा झालेले आहेत तर ते जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. तर हे पहा, जे अतिशय मोठे जिल्हे आहेत, उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर असेल, पुणे असेल, तर या जिल्ह्यामध्ये 30 ते 40% महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या महिलांना 2100 रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत व याचाच मेसेज जो आहे तो त्या बहिणींना आलेला आहे. आता तुम्हाला हा मेसेज आला की नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, कारण की विषय काय झालेला आहे, पैसे तर वाटप सुरू झालेलं आहे, परंतु काहीच बहिणींना याचा लाभ मिळत आहे, काही बहिणी अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळाला का किंवा पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले का ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिल्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तर 2100 रुपये वचन दिल्याप्रमाणेच वाटप जे आहे ते त्यांनी सुरूसुद्धा केलेलं आहे. आणि यामधील काही जिल्हे 8 ते 10 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पैसे 10 ते 20% महिलांना देखील मिळालेले आहेत आणि तुम्हालासुद्धा लवकरच हे पैसे जे आहे ते जमा होणार आहेत, कारण की आता उशीर नाही किंवा आता जास्त विलंब अजिबात होणार नाही. आता होणार तर फक्त पैसे जे आहे ते फक्त पैसेच वाटप जे आहे ते केले जाणार आहे. आणि 4 मोठे गिफ्ट म्हणजे काय मित्रांनो, तर अन्नपूर्णा योजना असेल, पिंक रिक्षा देखील वाटप सुरू होणारच आहे. आणि यामधील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे सिलाई मशीन योजना सर्वात महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे, त्यामध्ये देखील शासनातर्फे ती देखील वाटली जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ज्या अपात्र बहिणी झाल्या आहेत त्यांनी काय करायचं, तर हे पहा, तुमच्या उत्पन्नाचा दाखला काढा, सर्व गोष्टी क्लिअर करा. तुम्ही सुद्धा अपात्र महिलेतून पात्र महिलेमध्ये तुमचे सुद्धा नाव येणार आहे. व आज 10वा हप्त्याच्या वाटपचा आदेश अखेर आलेले आहेत व 2 मेसेजसुद्धा बहिणींना आलेले आहेत, ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेले आहेत. व अशा पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.